नमस्कार मित्रांनो, आजपर्यंत आपण अध्याय 4 यातील प्रत्येक श्लोक आणि श्लोक याचा अर्थ रोजच्या उदाहरणासहित बघितलेला आहे. आज आपण गीता अध्याय 4 याचा पूर्ण सार बघणार आहोत की या पूर्ण 42 श्लोकांमध्ये आपण कुठले कुठले विषय बघितले, कुठल्या कुठल्या गोष्टींवर प्रकाश टाकला आणि काय शिकलो. आपण सर्वच जण आयुष्यात धावतोय, कर्म करतोय, पण कधी कधी प्रश्न पडतो की इतकं करूनही समाधान का मिळत नाही, किंवा आपण जे करतोय ते बरोबर आहे का. भगवद्गीतेचा 4था अध्याय ज्ञानकर्म संन्यास योग याच प्रश्नांची उत्तरे देतो. हा केवळ एक धार्मिक धडा नाही, तर यशस्वी आणि तणावमुक्त जीवनाचे मॅन्युअलच आहे. चला आज पुन्हा एकदा हा अध्याय सविस्तर उलगडून बघूया. पहिले श्लोक जे आहेत 1 ते 3, यामध्ये अध्यायाची सुरुवात एका आश्चर्यकारक विधानाने होते. श्रीकृष्ण म्हणतात की हे ज्ञान मी कोट्यवधी वर्षांपूर्वी सूर्याला दिले होते, सूर्याने मनूला दिले होते. मग अर्जुनाला प्रश्न पडतो, तुमचा जन्म तर आत्ताचा आहे, मग तुम्ही सूर्याला ज्ञान कसे बरे दिले. आणि मग या प्रांजळ प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्ण तितक्याच तन्मयतेने देतात. इथे ते सांगतात की माझं जे रूप आहे ते अविनाशी रूप आहे, माझं सत्य हे काळाच्या पलीकडे आहे आणि ते मी पुन्हा पुन्हा सांगेन. पुढच्या श्लोकांमध्ये गीता साहित्यातील सर्वात प्रसिद्ध श्लोक येतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम. जेव्हा जेव्हा जगातील नैतिक मूल्य धर्म धोक्यात येतात आणि अधर्म वाढतो, तेव्हा ईश्वरी शक्ती अवतार घेते. म्हणजेच आपल्या आयुष्यात जेव्हा नकारात्मक विचार वाढतात, तेव्हा आपल्याला पुन्हा ज्ञानाच्या आधाराची गरज असते. पुढे हे जे कर्म म्हणतात, आपल्याला कर्म करायचं आहे, पण हा जो कर्माचा भाग आहे त्याचे 3 प्रकार इथे सांगितलेले आहेत आणि हाच या अध्यायाचा गाभा आहे. 3 प्रकार कुठले? कर्म, विकर्म आणि अकर्म. कर्म म्हणजे जे आपण रोज करतो, ते जे आपण दैनंदिन कर्म करतो त्याला विहित कर्म असं देखील म्हटलं जातं, की जे आपल्याला नेमून दिलेलं काम आहे. आपण विद्यार्थी असू तर अभ्यास करणे, गृहिणी असू तर घरातली कामे करणे, घरच्यांचं पोट भरणे. आपण जर नोकरी धंदा करत असू तर तो चोखपणे इमानाने करणे, आपल्या कुटुंबाची काळजी घेणे, गृहस्थाश्रम करणे. ही झाली विहित कर्म. विकर्म म्हणजे जे करू नये असं, फसवणूक, हिंसा, चोरी, लबाडी, जे करू नये, जे निषिद्ध कर्म सांगितलेले आहेत, म्हणजे विकर्म. आणि अकर्म. अकर्म हे सगळ्यात महत्वाचं आहे, की मी करत सगळं आहे, पण हे मी करत नाहीये, हे तो करवून घेत आहे, करता मी नाही. या बोधावर आपण आलो म्हणजे अकर्म झालं. उदाहरणार्थ, एखादा चित्रकार चित्र काढताना इतका मग्न होतो की तो स्वतःला विसरतो. मन लावून काम करणं, यातून हे चांगलं बनेल का, याचे पैसे किती मिळतील याची चिंता नसते, तो तन्मयतेने ते करीत असतो. म्हणजेच तो हे यातला मी कोणीतरी करत आहे हे विसरून भगवंतच माझ्याकडून करून घेत आहे या बोधावर येतो. त्याच्या फळाच्या चिंतेतून तो मुक्त होतो. म्हणजेच हे अकर्म झाले असे आपण म्हणू शकतो. पुढे या अध्यायात असं सांगितलेलं आहे की वेगळे वेगळे जे यज्ञ आहेत की ज्यामुळे कर्माचा नाश होणे यावर प्रकाश टाकलेला आहे. श्रीकृष्ण म्हणतात, ज्या माणसाची सर्व कर्मे फळाच्या इच्छेपासून मुक्त होतात, त्याचीच कर्मे ज्ञानाच्या अग्नीने जळून जातात. ज्ञानाग्नी हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे काय, की आपण कुठलंही काम करत आहोत तर आपल्याला फळाची अपेक्षा असते. मी याच्याशी चांगलं वागलो तर तोही माझ्याशी चांगलंच वागेल,
मी याला मदत केली म्हणजे माझ्या संकटाच्या काळात यांनी मला मदत केलीच पाहिजे. ह्या ज्या सगळ्या अपेक्षा आहेत यामध्ये आपण अडकतो, म्हणजेच कर्माच्या बंधनात अडकतो. जेव्हा आपण फळाच्या इच्छेपासून मुक्त होतो, आपण काही अपेक्षा निरपेक्ष भावनेने जेव्हा कर्म करतो, या भावावर येतो, तोच म्हणजे ज्ञानाचा अग्नी. आणि या ज्ञानाच्या अग्नीमध्येच ही कर्मे जळून जाऊ शकतात. याचाच अर्थ जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही फक्त एक निमित्त आहात, तेव्हा कर्माचं ओझं, स्ट्रेस संपतो. कामात थकण्याऐवजी कामातून ऊर्जा मिळू लागते. पुढे जसं मी म्हटलं की विविध यज्ञ आणि त्या सगळ्या यज्ञांमध्ये श्रेष्ठ असा ज्ञान यज्ञ, याचं महत्व श्लोक 24 ते श्लोक 33 मध्ये भगवंत सांगतात. लोक समजतात की केवळ होम हवन केला म्हणजे यज्ञ झाला, मला पुण्य मिळालं, असं नाही. आपल्या रागावर नियंत्रण मिळवणे हा एक यज्ञ आहे. आपली संपत्ती गरजूला देणे हा द्रव्य यज्ञ आहे. योगासने प्राणायाम करणे हा सुद्धा एक यज्ञ आहे. पण या सगळ्या यज्ञांमध्ये श्रेष्ठ असा ज्ञानयज्ञ आहे, कारण ज्ञानाशिवाय कोणतेही कर्म पूर्णत्वास जात नाही. आता पुढील श्लोकांमध्ये गुरूंचं महत्व सांगितलेलं आहे आणि गुरूंना प्राप्त करण्यासाठी शिष्याची जी पात्रता आहे त्यावर देखील विशेष टिप्पणी केलेली आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. ज्ञान मिळवण्यासाठी 3 गोष्टी हव्या आहेत: नम्रता, जिज्ञासा आणि सेवा. अहंकार असेल तिथे ज्ञान टिकत नाही. हे जर 3 गुण अंगी असतील तर आपोआप गुरु आपल्याला भेटतात आणि गुरूंनी सांगितल्याशिवाय आपली सद्गतीला आपण प्राप्त होत नाही. त्यामुळे गुरु मिळणं हे खूप महत्वाचं आहे, हे या श्लोकांमधून आपल्याला समजतं. आता अध्यायाच्या शेवटाकडे आपण यायला लागतो आणि यामध्ये आता हे ज्ञानाग्नी आपण समजला, आत्मज्ञानाचं महत्व समजलं. आता याच्यातून काय मिळणार आहे ते भगवंत म्हणतात श्लोक 38 आणि 39. या जगात ज्ञानासारखं पवित्र दुसरं असं काहीच नाही. हे ज्ञान कुणाला मिळतं? ज्याच्याकडे श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नाही, तर मी हे करू शकतो आणि परमेश्वर माझ्या सोबत आहे हा ठाम विश्वास. त्यामुळे जी परमशांती आहे ती या ज्ञानातूनच मिळते. आणि समारोप जो केलेला आहे तो एका इशाऱ्याने केलेला आहे. संशयात्मा विनश्यती. संशयी माणसाला ना सुख मिळते ना शांती मिळते. म्हणून आपल्या हृदयातील अज्ञानाचा संशय ज्ञानाच्या तलवारीने कापून टाका. योगाचा आश्रय घ्या आणि आपल्या कर्तव्यासाठी उठा आणि तयार व्हा. असा स्पष्ट संदेश भगवंत अर्जुनाला देतात. म्हणजेच युद्धाला तयार हो असं त्यांना सांगतात. आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण आपल्या कर्तव्यासाठी तयार व्हायचं आहे. कुठल्याही शंका कुशंका, त्याचं फळ, त्याच्यापासून निघणारी चिंता, हे सगळं बाजूला सारून जे आपल्याला नेमून दिलेलं कर्म आहे ते चोखपणे करणे, यावर आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. तर मित्रांनो, अध्याय 4 आपल्याला शिकवतो की कर्म करताना कर्ता बनू नका, तर त्याचे साक्षीदार व्हा. ज्ञानाचा प्रकाश कायम ठेवा, म्हणजे संशयाचा अंधार दूर होईल. तुम्हाला या अध्यायातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हरिओम तत्सत.